नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता पार्थ आणि जीवाने नंदिनीचा जीव वाचवलेला असतो आणि तिला सुखरूपपणे ते घरी घेऊन येतात। त्यानंतर घरातील आता सगळेच विचारू लागतात की हे सगळं काय झालं, नंदिनीवर हल्ला कोणी केला। त्यावेळेस आता पार्थ सगळ्यांना सांगतो की नंदिनीला लग्नातून ज्याने किडनॅप केलं होतं दीपक, त्यानेच नंदिनीला जीव मारण्याचा प्रयत्न केला। तर आता हे सगळं बघून वसुहत्या खूपच घाबरते आणि ती विचार करू लागते की हा मूर्ख आता सगळं संपल्यावर कशाला आलाय। उगाच या सगळ्या प्रकरणात त्याला यांनी जर पकडलं आणि त्याने माझं नाव सांगितलं मी सुद्धा अडकेल। तर आता दीपकच्या येण्याने वसुहत्याही चांगलीच घाबरलेली असते, कारण लग्नामधून किडनॅप करण्यासाठी तिनेच दीपकला सांगितलेलं असतं। तर नंदिनीची अशी अवस्था झाल्यानंतर काव्याला आता खूपच पश्चाताप होतो आणि ती नंदिनीची माफी मागते। तर जीवालाही आता सगळं काही आठवत असतं की आपण किती वाईट प्रकारे नंदिनीशी सकाळी बोललो, त्यामुळे जीवा आणि काव्या हे दोन्हीही आता नंदिनीची माफी मागतात। तर आता मिथुन दादा सगळ्यांना सांगू लागतो की आपल्याला त्या दीपकची पोलिसात कंप्लेंट करायलाच पाहिजे, त्याला असं बाहेर सोडून चालणार नाही। त्यावर आता जीवा म्हणतो की पोलीस नाही तर मीच त्याचा शोध लावून त्याचा निकाल लावणार, असं म्हणत रागातच आता जीवा तिथून निघून जातो। त्यावर आता मानिनी म्हणते की अरे तू काय कायदा हातात घेणार आहेस का? त्यावर जीवा म्हणतो की नाही आई, त्याची हिंमत खूपच वाढली आहे आणि यावेळेस तर तो डायरेक्ट नंदिनीला संपवण्यासाठी आला होता आणि जर का आम्ही आज तिथे वेळेवर पोचलो नसतो तर नंदिनीच्या जीवाचं बरं वाईट झालं असतं। तर जीवाचं आपल्यावर एवढं प्रेम बघून आता नंदिनी खूपच भावूक होते। नंदिनीला आता असं वाटू लागले की जीवा त्याचा भूतकाळ विसरून आपल्यावर प्रेम करायला लागलाय। तर मित्रांनो, पुढे आपल्याला बघायला मिळेल की जीवा आणि पार्थ ते दोघे मिळून आता दीपकचा शोध घेऊ लागतात। तर यापुढे दीपक हा जीवाच्या हाती सापडलेला असतो। त्यानंतर जीवा आता दीपकला चांगलाच चोप देतो। नंदिनीला ज्या प्रकारे त्याने दोरीने बांधून ठेवलेलं असतं ते सगळं आठवून जीवा आता दीपकला खूपच मारतो। तर आता वेळेवरच तिथे पार्थ येतो आणि तो जीवाला म्हणतो की अरे तू काय याचा जीव घेणार आहेस का, असं म्हणत तो आता जीवाचा राग शांत करून त्याला जबरदस्ती तिथून घेऊन जातो। तर दुसरीकडे दीपकचे साथीदार आता त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात आणि ते जीवाच्या विरोधात आता कंप्लेंट करतात। तर दुसऱ्या दिवशी मित्रांनो आता घरी पोलीस आलेले असतात आणि ते जीवाला अटक करत म्हणतात की तुम्ही दीपकला एवढं मारलंय की तो आता मृत्यूच्या दारात आहे, त्यासाठीच आम्ही तुम्हाला अरेस्ट करणार आहोत, तुम्ही सांगू शकता का तुम्ही त्याला एवढं का मारलंय? त्यावर जीवा आता ओरडतच म्हणतो की त्याने माझ्या बायकोवर हल्ला केला। तर आता पोलीस म्हणतात की कोण आहे ती नंदिनी? त्यावर जीवा म्हणतो की नंदिनी या घराची सून आहे आणि माझी बायको आहे। तर आता सगळ्यांसमोर असं ओरडून बोलल्याने नंदिनीला खूपच आनंद होतो, पण मात्र काव्या ही त्याच्याकडे बघतच राहते।